दिवसाची सुरुवात अशी बरोबर प्रसिद्ध हेर डिटेक्टिव्ह किंवा आपण जासूस म्हणू शेरलॉक होम्स हे एकदा त्यांचे सहकारी डॉक्टर वॉटसन यांच्याबरोबर जंगलामध्ये फिरायला गेले आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथं रात्र काढण्याचं ठरवलं. मग त्यांनी एक तंबू नेलेला होता, तो तंबू त्या ठिकाणी त्यांनी उभारला. त्यांचे जे बिछाना होता तो त्यांनी अंथरला, काय खाऊन घेतलं आणि रात्रीच्या वेळेस ते फिरायला निघाले. बरंच फिरल्यानंतर ते थकून परत आले आणि आपल्या बेडवर झोपले ते. आणि वर बघितल्यानंतर डॉक्टर शेरलॉक होम्स यांनी डॉक्टर वॉटसनला विचारलं की वर बघितल्यावर तुला काय दिसतंय? आणि डॉक्टर वॉटसन म्हणाले की मला पुष्कळ तारे दिसत आहेत. आणि शेरलॉक होम्स यांनी विचारलं अजून काय दिसतंय तुला? तर म्हणे मला असं वाटतं की ह्या ताऱ्यांकडे बघून असं वाटतं की आकाशामध्ये कितीतरी ग्रह उपग्रह असतील, कितीतरी असंख्य तारे असतील. शेरलॉक होम्स यांनी विचारलं अजून काय तुला वाटतं? त्यांनी सांगितलं की मला हे सगळं बघून देवाच्या कृतीचं खूप आश्चर्य वाटतं. आणि मग असे प्रश्न विचारल्यावर मग डॉक्टर वॉटसन यांनी शेरलॉक होम्सला विचारलं की वर बघितल्यावर तुला काय वाटत आहे? शेरलॉक होम्स यांनी सांगितलं की मला असं वाटतंय की आपला तंबू कोणीतरी चोरून नेलेला आहे आणि आपण फक्त बिछाण्यावर पडून वर आकाशाकडे बघत आहोत. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असं होतं की आम्ही जे जीवन जगत आहोत ते अगदी असं वर वर बघून आम्ही जीवन जगत आहोत. खरं आम्ही आमचं जीवन बघण्याचा प्रयत्न कधी केलाच नाही. देवाने मला ह्या जगामध्ये का पाठवलं? देवाचा काय उद्देश आहे की मला ह्या जगामध्ये पाठवायचा? देव माझ्याकडून काय अपेक्षा करत आहेत की त्यांनी मला ह्या जगामध्ये पाठवलेलं आहे? आम्हाला ह्याचा विचार करायचा आहे. बऱ्याच वेळेस आम्ही खूप वरवर विचार करतो आणि सहजपणे जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु आम्हाला खरं काय नक्की उद्देश आहे, जीवनाचा अर्थ काय आहे हे समजून घेण्याची खूप गरज आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसंहिता 90 आणि 12 वचन, साम 90 and verse 12. ह्याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.